चलो, good evening everyone. Today is 24th of January, okay, and we have already started off with the chapter called as mathematical logic. जर तुम्ही कालचं सेशन आपलं आठवत असाल तर कालच्या सेशन मध्ये मी सगळं बेसिक इंट्रोडक्शन सांगितलं होतं मॅथमॅटिकल लॉजिकचं आणि त्यामध्ये तुम्हाला 5 गोष्टी शिकवल्या होत्या, बरोबर का नाही? त्यात पण तुम्हाला हे सांगितलं होतं की जो 5वा पॉइंट आहे माझा तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. काय शिकलो तरी काल आपण स्टेटमेंट आणि सेंटेन्स याचा डिफरन्स वगैरे पाहिला आणि आपण ट्रूथ टेबल शिकलो. कुणाचे ट्रूथ टेबल शिकलो? डिसजंक्शनचा, कंजंक्शनचा, इम्प्लिकेशनचा आणि डबल इम्प्लिकेशनचा, बरोबर का नाही? तर काय कन्क्लुजन काढतो काल आपण बघा बरं. डिसजंक्शन म्हणजे काय रे? एफ और एफ याचा आन्सर किती येतं रे? एफ, बरोबर का नाही? हे झालं माझं डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल पहिला मला. दुसरं काय होतं रे आपलं? टी अँड टी याचा आन्सर किती येतं रे? इट इज ऑल्सो इक्विव्हॅलेंट टू टी. तिसरं काय होतं रे आपलं? आठवा बरं इम्प्लिकेशन. टी इम्प्लिकेशन एफ याचा आन्सर काय असतं रे? एफ इम्प्लिकेशनचा. आणि लास्ट होतं आपलं डबल इम्प्लिकेशन. त्यामध्ये काय बघितलं आपण? टी इम्प्लिकेशन टीचा आन्सर काय असतं? टी. आणि एफ डबल इम्प्लिकेशन एफचा पण आन्सर काय असतं? टी. या चारही गोष्टींमध्ये तुमचा सर्व मॅथमॅटिकल लॉजिक डिपेंडंट आहे. या 4 गोष्टी मला आल्या नाहीत तर मला मॅथमॅटिकल लॉजिक येणार नाही. आता आजच्या सेशन मध्ये आपण काय लर्न करणार? आजच्या सेशन मध्ये आपण निगेशन लर्न करणार, बरोबर? मग आता हे निगेशन म्हणजे काय असतं? मी काल तुम्हाला एक बेसिक आयडिया दिलेली आहे. आपण लर्न करूया की निगेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, करेक्ट? तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या. मी काल काय म्हणलं होतं? समजा तुम्हाला म्हणलं की निगेशन ऑफ टी फाइंड आउट करा. निगेशन म्हणजे काय असतं? नॉट, बरोबर का? निगेटिव्ह. आय एम क्लेवर त्याचं निगेशन काय झालं? आय एम नॉट क्लेवर, बरोबर का नाही? तसं जर मी म्हणलं निगेशन ऑफ टी याचा आन्सर काय असतं रे? एफ. एखादं स्टेटमेंट ट्रू नाही म्हणजे काय? ते फॉल्स आहे. जर एखादं स्टेटमेंट फॉल्स नाही याचा अर्थ काय असतो रे? ते ट्रू आहे, बरोबर का नाही? हा आपला पहिला रूल झाला, ओके. या दोघांमध्ये आपण लिहिला. समजा मी असं म्हणलं तुम्हाला, तुम्ही सांगा बरं निगेशन ऑफ निगेशन टी जर मी फाइंड केलं, निगेशन ऑफ निगेशन टी, तर याचा आन्सर काय येईल? चेक करा बरं याचा आन्सर. इथे काय येईल बघा? बाहेरचा निगेशन असाच राहिला. निगेशन टीचा आन्सर काय असतं रे? एफ, बरोबर आहे काय? बाहेरचा निगेशन असाच राहिला आणि या निगेशन टीचा आन्सर काय असतं? एफ. आता मला सांगा इथे काय मिळालं आपल्याला? निगेशन एफ मिळालं आणि निगेशन एफ म्हणजे काय असतं? टी असतं. म्हणजे कन्क्लुजन लाईन काय आली? जर एखाद्या निगेशनचं पुन्हा निगेशन घेतलं तर आन्सर काय मिळतं रे मला? तेच स्टेटमेंट मिळतं. म्हणजे निगेशन कॅन्सल होऊन जातं. मला काय म्हणायचं कळालं का? निगेशन ऑफ निगेशन टी किती असणार? टी. तसं जर मी तुम्हाला म्हणलं बाबा निगेशन ऑफ निगेशन एफ काय असेल सांगा बरं मला? ते काय येणार मला? एफ येणार. कळतंय का नक्की? म्हणजे थोडक्यात काय? निगेशन आणि निगेशन कॅन्सल होऊन जातं. आता तिसरा रूल काय आहे आपला निगेशनचा? की जर आपल्याला कोणी म्हणलं की निगेशन ऑफ ऑर फाइंड करा, निगेशन ऑफ ऑर म्हणजे काय? डिसजंक्शन. त्याचा आन्सर काय असेल? निगेशन ऑफ ऑर किती येतं? अँड येतं. आणि जर मी तुम्हाला म्हणलं निगेशन ऑफ अँड सांगा, तर निगेशन ऑफ अँड काय येईल? ऑर येऊन जाईल. याच्या उलट करायचं. जसं ऑरचा अँड झालं तसं अँडचं काय होणार आहे? ऑर. हे बेसिक रूल्स मला माहित पाहिजे. मला काय म्हणायचं कळालं? तर आता हे बेसिक निगेशनचे रूल लक्षात ठेवून मी काय करतोय आता बघा. कालच्या सेशन मध्ये काय केलं आपण? ट्रूथ टेबल लर्न केले. पहिला ट्रूथ टेबल कुणाचा होता? डिसजंक्शनचा होता. दुसरा ट्रूथ टेबल कुणाचा होता? कंजंक्शनचा होता. तिसरा ट्रूथ टेबल कुणाचा होता? इम्प्लिकेशनचा होता. आणि चौथा हा जो ट्रूथ टेबल होता हा कुणाचा होता रे? डबल इम्प्लिकेशनचा होता, बरोबर. आता मी काय करणार आहे? मी लर्न करणार आहे निगेशन ऑफ कनेक्टिव्ह. माझ्याकडे किती कनेक्टिव्ह आहे रे? 4 कनेक्टिव्ह. डिसजंक्शन, कंजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. तर मला आता काय करायचंय? मला निगेशन ऑफ कनेक्टिव्ह काय ते लर्न करायचं, बरोबर. मी हेडिंग लिहितोय आता. पुन्हा सगळ्यांनी लक्ष द्या. काय लर्न करतोय आता आपण? निगेशन ऑफ कनेक्टिव्ह. सगळेजण आहात का माझ्या बरोबर? येस. आता सगळ्यांनी लक्ष द्या. निगेशन ऑफ कनेक्टिव्ह, ठीक आहे. मला सांगा कनेक्टिव्ह ज्यावेळी आपण शब्द वापरतो त्यावेळी आपण मिनिमम किती स्टेटमेंटला जोडतोय? 2 स्टेटमेंटला जोडतो. कनेक्शन ना 2 असतील तर जोडू शकतो ना आपण, बरोबर. तर ही काय पहिल्यांदा करते बघा? पी और क्यू हे 2 स्टेटमेंट मी घेतले, बरोबर आहे का? या 2 स्टेटमेंटला कशाने कनेक्ट केलं? मी ऑर ने कनेक्ट केलं. आपण काय करूया? स्टेप बाय स्टेप जाऊया. आपण इथे म्हणूया निगेशन ऑफ कनेक्टिव्ह. पहिला आपण लर्न करूया कुणाबद्दल? थोडा कलर चेंज करतो मी. येस.
येस, पहिलं काय करूयात आपण, डिसजंक्शनचं निगेशन काय असतं ते लर्न करूया. ठीक आहे, आता सगळ्यांनी लक्ष द्या. डिसजंक्शन म्हणजे काय असतं, पी और क्यू म्हणजे दोघांना मी कनेक्ट केलं और करून. आता निगेशन ऑफ कनेक्टिव्ह म्हणजे याचं निगेशन काय हे मला फाइंड आउट करायचं. बरोबर आहे काय, मी काय बोलतो कळलं का, पी और क्यू म्हणजे काय, डिसजंक्शन आहे. तर ज्यावेळी मी दोन स्टेटमेंटला कनेक्ट केले त्याचं निगेशन काय येईल याचं मला आन्सर काढायचं. बरोबर आहे का, मग याचा आन्सर काय केलं बघा, साधं लॉजिक वापरायचं. हा फॉर्म्युला कसा आला आपण हे प्रूव्ह पण करणार आहे, पण आधी आपण सगळे रूल्स लिहून घेऊयात, नंतर आपण त्यांना प्रूव्ह करूया. आता चेक करा, मी काय करणार, या निगेशननी या पी ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळेल मला, निगेशन ऑफ पी मिळणार. बरोबर आहे का. आता या निगेशननी या ऑर ला मल्टिप्लाय करा. निगेशन ऑफ ऑर काय असतं रे, काय असतं निगेशन ऑफ ऑर, बघा बरं मगाचा रूल लावला. निगेशन ऑफ ऑर काय असतं, अँड असतं. बरोबर, म्हणजे ज्यावेळी मी या निगेशननी या पी ला मल्टिप्लाय केलं मला काय मिळालं, निगेशन पी. या निगेशननी या ऑर ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मला अँड. या निगेशननी या क्यू ला मल्टिप्लाय करा म्हणजे मला काय मिळालं रे, निगेशन ऑफ क्यू. हा झाला माझा निगेशन ऑफ डिसजंक्शनचा फॉर्म्युला. सर्वांना कळालं, सोपं आहे का. हे कसं आता आपण प्रूव्ह पण करू, पण मी बेसिक कॉमन सेन्स वापरून हा पर्टिक्युलर फॉर्म्युला इथं प्रूव्ह केलेला आहे. बरोबर, चला आता काय करूया, दुसरं कनेक्टिव्ह कोणतं आहे माझं, कुठले दुसरं कनेक्टिव्ह सांगा बरं मला. आपण कलर चेंज करूया. येस, दुसरं कनेक्टिव्ह कोणतं आहे माझं आता, कंजंक्शन. बरोबर का नाही. आता जसा वरती मी डिसजंक्शनचा रूल लिहिला, तुम्ही मला सांगू शकाल काय कंजंक्शनचा रूल काय. कंजंक्शन म्हणजे काय असतं, अँड. म्हणजे मी काय करणार, दोन स्टेटमेंटला अँड ने कनेक्ट केलं काय कनेक्ट. आता याचं मला निगेशन फाइंड आउट करायचं. बरोबर, सो दॅट विल बी इक्विव्हॅलेंट टू काय करायचं रे, पुन्हा या निगेशन या पी ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळेल मला, निगेशन ऑफ पी मिळेल. निगेशन या अँड ला मल्टिप्लाय करा, अँडचं निगेशन काय असतं, ऑर असतं. म्हणजे इथे किती आलं रे, ऑर आलं. निगेशन या क्यू ला मल्टिप्लाय करा म्हणजे मला काय मिळालं रे, निगेशन ऑफ क्यू. हा झाला माझा कंजंक्शनच्या निगेशनचा फॉर्म्युला. हे सर्वांना कळते का मी काय केलं ते, करेक्ट. म्हणजे आपण दोन कनेक्टिव्हचे निगेशन लर्न केले. आता मला काय करायचं, तिसरं कनेक्टिव्ह काय आपण ते बघूया आणि त्याचा फॉर्म्युला काय आपण लिहून घेऊया. बरोबर, थर्ड कनेक्टिव्ह. आता थर्ड कनेक्टिव्ह कोणते आहे आपल्याला सांगा, इम्प्लिकेशन. चला बरं आता काय करूया, या इम्प्लिकेशनचं काय निगेशन असतं आपण ते लर्न करूया. बरोबर, आपण याचं निगेशन लर्न करतोय. बरोबर काय, येस. आता इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काय असतो, पी इम्प्लिकेशन क्यू. बरोबर आहे काय, इम्प्लिकेशन म्हणजे वन साइडेड आहे. करेक्ट, तर याचं निगेशन मला फाइंड आउट करायचं. बरोबर, आता लक्षात घ्या, आपण ज्यावेळी मगाशी सॉल्व्ह केलं त्यावेळी इथं निगेशननी या पी ला मल्टिप्लाय केलं, निगेशननी या ऑर ला मल्टिप्लाय केलं आणि निगेशननी क्यू ला मल्टिप्लाय केलं. पण लक्षात घ्या, निगेशन ॲरोला मल्टिप्लाय करू शकत नाही. एका ॲरोला मल्टिप्लाय करू शकत नाही म्हणल्यास डबल ॲरोला विशेष सोडून द्या. बरोबर का नाही, का कारण निगेशन त्या ॲरोला घाबरतं इन शॉर्ट. बरोबर, निगेशन त्या ॲरोला मल्टिप्लाय करू शकत नाही. तर याचा एक रूल आहे, मी तुम्हाला डायरेक्ट लिहून देतो. ते रूल आपण प्रूव्ह पण करणार. आता सध्या फक्त मी तुम्हाला निगेशन काय असते ते लिहून देतोय. बरोबर, काय लिहिलं याचा आन्सर, याचा आन्सर असतं पी अँड निगेशन ऑफ क्यू. काय आन्सर असतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू. कसं आता काय आलं आपण सगळं डिस्कस करणार आहे, आजच्याच लेक्चर मध्ये डिस्कशन करणार आहे. त्यामुळे आता फक्त समजून घ्या की निगेशन ऑफ पी अँड क्यू, सॉरी निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू, याचा आन्सर काय असतं, पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. काय केलं मी, पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. हे कुणाचं निगेशन झालं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता लास्ट काय राहिलं ते मला सांगा बरं, माझं चौथं कुठला पार्ट राहिला आपला सांगा मला, डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे काय. आता डबल इम्प्लिकेशनचं मला निगेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं, दोन साइडेड ॲरो असतात. बरोबर का नाही. चला बरं, मग आता याचं आपण निगेशन काय असेल तर काय बघा, दोन स्टेटमेंटला मी काय केलं, कनेक्ट केलं इम्प्लिकेशन. म्हणजे इथे किती आलं, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मला आता याचं निगेशन फाइंड आउट करायचं. सो दिस इज इक्विव्हॅलंट टू, बघा आता मी काय करतो,
बघा इथं इम्प्लिकेशन होतं म्हणजे एकदा होतं, इथं डबल इम्प्लिकेशन आलं म्हणजे दोनदा आलं. तर आधी हे होतं याच्यानंतर डबल झालं ना, आधी हे होतं याच्यानंतर डबल झालं. मग याचा आन्सर काय होता आधी लिहून घेऊया. याचा आन्सर काय होतं पी अँड निगेशन ऑफ क्यू. बरोबर आहे काय. आधी हे होतं इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनचं नंतर डबल इम्प्लिकेशन झालं. तर इम्प्लिकेशनचा आन्सर आधी लिहिलं. त्याच्यामध्ये मी काय केलं होतं फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड होतं. म्हणजे हे ऑर म्हणजे काय किंवा, एक तर हे असेल किंवा इथे काय केलं होतं बघा पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. इथे काय येईल सेकंड स्टेटमेंट विल रिमेन ॲज इट इज अँड निगेशन ऑफ फर्स्ट. पी तसा होता क्यूचं निगेशन घेतलं, इथे काय केलं क्यू तसाच ठेवला आणि पीचं निगेशन घेतलं. सर्वांना कळालं का नक्की. शुअर. हे चार आपले आहेत निगेशन्स ऑफ कनेक्टिव्ह. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा बरं. काय निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय, दोन स्टेटमेंटला मी डिसजंक्शननी कनेक्ट केलं त्याचं निगेशन. काय केलं या निगेशनने आतमध्ये मल्टिप्लाय केलं म्हणजे निगेशन पी आलं, निगेशननी ऑरला मल्टिप्लाय केलं म्हणजे अँड आलं, निगेशननी क्यूला मल्टिप्लाय केलं म्हणजे निगेशन क्यू आलं. सेम तसंच अप्लाय केलं मी कंजंक्शनसाठी. काय केलं निगेशननी पी ला मल्टिप्लाय केलं निगेशन पी आलं, निगेशननी अँड ला मल्टिप्लाय केलं तर ऑर आलं आणि निगेशन क्यू ला मल्टिप्लाय केलं तर निगेशन क्यू आलं. बरोबर. पण इथं काय होतं की ज्यावेळी ब्रॅकेटमध्ये एरो येतात त्यावेळी निगेशन डायरेक्ट आतमध्ये मल्टिप्लाय करू शकत नाही. मग त्यासाठी मी काय केलं पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. हे झालं इम्प्लिकेशनसाठी. डबल इम्प्लिकेशनसाठी काय आलं हे स्टेटमेंट जे वरचं आन्सर होतं पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. सर्वांना कळालं नक्की. चला तर आता आपण काय करूया की एक्झॅक्टली हे फॉर्म्युले आले कसे हे पण चेक करूया. बरोबर. तर आता क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. काय विचारतात 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतात. पण तो क्वेश्चन घ्यायच्या आधी मला तुम्हाला काही रूल सांगायचे. ओके. ते रूल मी एकदा सांगतो आणि मग आपण हे चारही स्टेटमेंट प्रूव्ह करूया. काय रूल बघा बघा मी कसं लिहिलं. प्रोसेस टू प्लॉट ट्रूथ टेबल. प्रोसेस टू प्लॉट ट्रूथ टेबल. बरोबर. ट्रूथ टेबल, टेबल म्हणजे काय ज्याच्यामध्ये रोज असतात आणि ज्याच्यामध्ये कॉलम असतात. तर तो ट्रूथ टेबल आपल्याला प्लॉट करायचा. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मी रूल लिहितोय एम. एम म्हणजे काय असते आपल्याला नंबर ऑफ साइन्स म्हणजे गिवन क्वेश्चन मध्ये किती साइन्स दिले ते काउंट करायचे. या सगळ्या गोष्टींचा आपण आता समजून घेणार आहे. बरोबर. एम म्हणजे काय नंबर ऑफ साइन्स. आता आपण या पर्टिक्युलर क्वेश्चन बद्दल बोलूया. मला समजा हे प्रूव्ह करून दाखवायचे म्हणजे याची लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आहे असं प्रूव्ह करायचं. तर आता मला सांगा या स्टेटमेंट मध्ये किती साइन मोजायचे. बघा बरं. हे पहिलं साइन आहे, हा तर ब्रॅकेट आहे ना, ब्रॅकेट काय मोजायचा. हे पहिलं साइन आहे, हे दुसरं साइन आहे, हे इक्वल टू ला कधीच काउंट नाही करायचं. पहिलं साइन, दुसरं साइन, तिसरं साइन, चौथं साइन आणि पाचवं साइन. किती साइन आले माझ्याकडे 5 साइन आहे. तर आपल्या रूल मध्ये काय लिहिलं एम म्हणजे काय असते आपले नंबर ऑफ साइन्स. आता एन म्हणजे काय असतं आपलं नंबर ऑफ स्टेटमेंट्स. मग मला सांगा आपल्याकडे किती स्टेटमेंट्स होते इतक्या वेळ 2 स्टेटमेंट होते. कोणते कोणते पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट आपण वापरत होतो. बरोबर. ठीक. आता टेबल प्लॉट करायचं. टेबल म्हणजे मला रोज किती माहित पाहिजे आणि कॉलम किती माहित पाहिजे. तर मी काय करतो ओ थिटा नाही आहे हा ओ आपण म्हणूया. ओ म्हणजे आपण असं म्हणूया नंबर ऑफ रोज. बरोबर. आता मला सांगा ज्यावेळी 2 स्टेटमेंट असतात त्यावेळी किती ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात तरी आपल्याला 2 स्टेटमेंट असतात त्यावेळी किती ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात. काय मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय बघा बरं. काय फॉर्म्युला लिहून दिला होता तुम्हाला 2⁻n. बरोबर. एन म्हणजे काय असतं नंबर ऑफ स्टेटमेंट. बरोबर. तर किती स्टेटमेंट आहेत आपल्याकडे समजा 2 स्टेटमेंट तर मला किती ट्रूथ व्हॅल्यूज मिळणार 4 ट्रूथ व्हॅल्यूज मिळणार. बरोबर काय. तर ओ म्हणजे काय माझं नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोजचा फॉर्म्युला काय 2⁻n म्हणजे आपण रोज कॅल्क्युलेट केल्या. आता मला काय कॅल्क्युलेट करायचंय कॉलम. तर आपण म्हणूया पी म्हणजे काय आपले नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर. तर पी चा फॉर्म्युला काय बघा एम आणि एन या दोघांना ऍड करायचं म्हणजे मला नंबर ऑफ कॉलम्स मिळणार. हे आपले रूल आहे ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचे. हा रूल तुम्हाला कुठंच मिळणार नाही. फक्त हा रूल मी तुम्हाला का सांगतोय कारण आपल्याला टेबल प्लॉट करताना काही अडचण येऊ नये म्हणून. मी काय म्हणतो कळतं का टेबल प्लॉट करताना आपल्याला आधीच कळतील की आपल्याकडे किती कॉलम आहेत आणि किती रोज आहेत. कधी कधी काय होतं समजा
ही एवढी वही आहे माझी समजा, आणि मला काय करायचं या वही म्हणजे एवढ्या पेज वरती 10 कॉलम लिहायचे. तर आपण काय करतो समजा इथं P लिहिला, इथं Q लिहिला, इथं R लिहिला, इथं असं काही लिहिलं आणि 1 2 3 4 5 कॉलम बसले. नंतर आपल्याला कळलं चारही जागाच राहिली नाही आपल्याला. आपल्याला जर आधीच कळलं मला 10 कॉलम आहे तर मी हे कॉलम छोटे करू शकतो ना. म्हणून आपल्याला हे रूल्स माहित पाहिजे. मला काय म्हणायचं कळालं की हो की नाही. तर मी काय केलं तुम्हाला रूल्स लिहून दिले. कुठले? ट्रूथ टेबल फाइंड आउट करण्याचे रूल्स लिहून दिले. बरोबर. आता एकदा मला हे रूल्स माहित झाले, आता मी एकदम ट्रूथ टेबल फाइंड आउट करू शकतो. तर एक्झाम मध्ये सवाल येईल काय क्वेश्चन येईल बघा. असा क्वेश्चन येणार. किती मार्क्ससाठी क्वेश्चन येणार? 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते ते? विथ युजिंग ट्रूथ टेबल. टीटी म्हणजे काय? ट्रूथ टेबल. प्रूफ दी लॉजिकल इक्विव्हॅलन्स. किती मार्क्सचा क्वेश्चन येतोय? 3 मार्क्स. बरोबर. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की हे दोघं इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. कुठले दोघं? हे जे दोघं आहेत ही माझी लेफ्ट हँड साइड आहे, ही माझी राईट हँड साइड. हे दोघं इक्वल आहेत हे ट्रूथ टेबल वापरून प्रूव्ह करा. इतकं आपण काय केलं फक्त या निगेशनने आपण मल्टिप्लाय केलं होतं आणि आपण हे आन्सर काढलं होतं. पण त्यांनी आता सांगितले मल्टिप्लाय करून नाही पाहिजे मला. ट्रूथ टेबल वापरून तुम्ही हे इक्वल आहे दाखवा. बरोबर.